श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। औदुम्बरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः चिन्तामणि गुरोः पादौ दुर्लभौ भुवनत्रये कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। अत्रि अनसूयेच्या पोटी निर्गुण निराकार शुद्ध बुद्ध नित्य मुक्त स्वरूप अत्रिपुत्र दत्तात्रय कसे जन्माला आले याचं चरित्राख्यान ऐकत असताना, श्रवण करत असताना आपण काल पाहिलं की अत्रि आणि अनसूया विवाह झाल्यानंतर आता ते खाली हिमालयामध्ये येऊन तपश्चर्या करू लागले। तिथं त्यांनी आपला आश्रम स्थापन केला आणि त्या ठिकाणी गृहस्थाश्रम त्यांचा सुरू झाला। हे पाहत असताना मूळचे ब्रह्मलोकातले मग मृत्यूलोकात येऊन आता भारत भूमी, भा म्हणजे तेज, तेजाच्या ठिकाणी रत असलेली ही भूमी, म्हणून या देशाचं नाव भारत असं आहे। भानाम तेज, आणि तेजाची उपासना व्हावी, अत्रींप्रमाणे तेजस्वी पुत्र आपल्याला व्हावा म्हणूनच योग्य असा पती निवडला होता अनसूयेनं। आणि आपल्याला अनुकूल अशी पत्नी मिळावी जी कुणाचाही द्वेष करत नाही, जी कुणाचा मत्सर करत नाही, जिच्या ठिकाणी कुठला असूया हा भावच नाही, अशी अनसूया अत्रींनी निवडली होती। आता हे अत्रि आणि अनसूया दोघं मिळून गृहस्थाश्रम सुरू केला। या दोघांचा गृहस्थाश्रम आता सुरू झाला। हिमालयात पश्चिमेकडे वायव्य सरहद्दी लगत, त्याच्यानंतर मध्य हिमालयाच्या गंगोत्री मार्गापासून 8 किलोमीटर अंतरावरती, त्याच्यानंतर वृक्ष, विंध्य आणि सातपुडा या पर्वतांवरती, त्याच्यानंतर रामायणामध्ये सुद्धा आपल्याला अत्रि मुनींचं एक स्थान सापडतं। चित्रकूट पर्वताजवळ होते असेही काही संदर्भ आपल्याला पुराणामध्ये सापडतात। वस्त्रप्रावरणासाठी झाडांची वल्कल परिधान करावीत, दुधासाठी काही गायी आपल्या बरोबर गोपालन चालू आहे। तपश्चर्येचं जे स्थान आहे ते स्थान जवळून वाहणाऱ्या एखाद्या जलाशयाच्या ठिकाणी तपश्चर्येचं स्थान निवडलंय। बघा, आश्रमाच्या ठिकाणी जलाशय आहे, घनदाट जंगल अशा ठिकाणी आपला आश्रम निवडला। तिथे एक छान पर्णकुटी बांधली आणि त्या पर्णकुटीमध्ये गृह्याग्नी गृहदेवता वास्तव्याला होते। आता गृहस्थाश्रम उत्तम रीतीने सुरू झाला। बघा, पुरुरव्याने अत्रि ऋषींची वेगवेगळे तपश्चर्येचे आश्रम शोधून काढले, वर्णन करताना करून ठेवलं। त्यांचा पहिला एक आश्रम होता, इरावती नदी खोल दरीतून वाहते, तिथे अत्रि मुनींचा एक आश्रम होता। हिमालयामध्ये एक दुसरा आश्रम अत्रि मुनींचा सापडतो। हे असे फिरत फिरत जिथे तपश्चर्याला योग्य जागा दिसेल तिथे साधना करीत होते, उपासना करीत होते, तपश्चर्या करीत होते। बघा, दुसरा आश्रम हिमालयामध्येच एका उंच अशा शिखरावर वसलेल्या तुंगनाथ मंदिराच्या जवळ मार्गावर मंडलचट्टी नावाचं ठिकाण, त्या ठिकाणी या दोघांनी मुक्काम सुरू केला। या स्थानापासून यात्रेच्या मार्गावर 9-10 मैल अंतरावर एक पायवाट दिसते। तिथं फार काही रहदारी नाही, पण मार्ग अत्यंत बिकट असा। हे जे मंडलचट्टी आहे ना, या मंडलचट्टीपासून एक वाट जाते अत्रि मुनींच्या आश्रमाकडे। आज जरी आपण हिमालयात गेलो तरी आपल्याला हे स्थान, हिमालयामध्ये अत्रि ऋषींनी साधना केलेलं एक स्थान आहे। ज्यावेळेला हिमालयातला आम्ही प्रवास केला त्यावेळेच्या लक्षात आलं की आपण चोपता मार्गे ज्या वेळेला जातो केदारनाथकडे, बद्रीनाथहून येताना चोपता मार्गे आपण ज्या वेळेला जातो केदारनाथच्या रस्त्याला, तेव्हा वाटेमध्ये तुंगनाथाचं एक शिखर लागतं, त्याच्या अलीकडे अत्रि महामुनींचा हा आश्रम आहे। आपण जर कधी गेलात तर आवर्जून हा आश्रम बघा। वाट थोडी बिकट आहे पण अतिशय सुंदर, आणि तिथून केदारनाथ पासून ही सगळी अशी मोठी मोठी उंच उंच अशी हिमालयाची शिखरं आपल्याला दृष्टीपथात येतात। मनाला अतिशय आनंद होतो असं ते सुंदर ठिकाण। तिसरा एक आश्रम अंबाला किंवा कालका असं ज्याला आपण म्हणतो, ही ठिकाणं ओलांडून गेल्यानंतर लगेच महासू नावाचं ठिकाण आहे, तिथे
अत्री मुनींचा एक आश्रम आपल्याला बघायला मिळतो. आणखीन एक आश्रम म्हणजे ते जे कालका आहे तिथे त्याला दत्तनगर आहे. आजच्या काळात त्याला दत्तनगर म्हणतात. अत्री मुनींनी तिथे साधना केली. चौथा आश्रम हिमाचल प्रदेशामध्ये आहे. तिथेच हिमालयातच आहे. नरनारायण पर्वत एकत्र येतात त्या ठिकाणी हे स्थान आहे. स्वर्गारोहण करायचा जो मार्ग आहे स्वर्गारोहिणी, तिथे वाटेत अत्री महामुनींनी आणि अनुसूया मातेनी साधना केली. सज्जन हो, पाचवा आश्रम वृक्षकुल पर्वतावरती. आता हे दोन वेगळे. वृक्षकुल पर्वतावरती साधना केली. जाता जाता पटकन आपल्याला सांगतो, कुलपर्वत एकूण 7 आहेत. त्या 7 पर्वताची नावं मी आपल्या पुढे सांगतो. पहिला हिमालय, दुसरा गंधमादन, तिसरा नेषद, चौथा विंध्य, पाचवा मात्यवान, 6वा परियात्रक आणि 6वा हेमकूट. हे 7 मिळून कुल आहे. वृक्ष कुल पर्वतावर. मला थोडक्यात काय सांगायचं आपल्याला, या सगळ्या वेगवेगळ्या डोंगरा दऱ्यांमध्ये तपश्चर्या करत करत उपासना सुरू केली. का उपासना सुरू केली याचं कारण एक, सर्व जीवमात्रांना दुःखातून उद्धार करणारा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा म्हणून घनघोर साधना सुरू केली. ही साधना फळाला आली का? कशी कशी साधना केली आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. त्यांना वर दिला का आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांचं स्मरण करू आणि इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.